एक नाव क्षणोक्षणाची तरावयामध्ये संसार रूपी सागरातून तुम्ही आणि जर पार होऊन जायचं असेल तर परमार्थ केल्याशिवाय पर्याय असू शकणार नाही. दुसरा पर्याय नाही. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खायला लागले लक्षात असो. हा देह नाशिवंत आहे. हे शाश्वत काहीच नाही. लहानाचं मोठं झालं की आपलं लग्न केलं जातं, नंतर म्हातारा होतो, नंतर गाडी बेकार होती नाही का. म्हणून संत महात्मे सांगतात कशाला मरतोय उड्या रे एकदा संत समागमी धरावे आवडे म्हणून संतांच्या सद्गुरूच्या सानिध्यात जावा. पाहिजे ते म्हणते थोडा भक्तीचा जेव्हा या अंतकरणामध्ये ठेवा. संतांच्या सानिध्यात गेलं की संसाराला सुख लागते बघा. म्हणून संत महात्मे सांगतात सुख कर साधू संग प्राण सुख कर साधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ वर्ष खायला लागलं, महिना खायला लागलं, दिवस चाललं, तास चाललं, मिनिट चाललं, सेकंद निघून चाललं. म्हणून त्या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत भक्ती करा, नामचिंतन करा. नामचिंतनाने काय ते समाधान होते आणि समाधान झालं की नाम तुझ नारायणा देव तुझ नारायणा थोडी पाषाणाला पाना. नाम गेले वैकुंठाचे नाम गेले वैकुंठाचे 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 नारायण नारायण थोडी पाषाणाला पाना. नारायण नारायण थोडी पाषाणाला पाना. लोकीचा व्यवहार नका डोळे डोळे भरले राहो. नाशिवंत देह जाणार सकळ जोपर्यंत कंठात प्राण आहे
तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन करा. व्यसनापासून बाजूला राहा. भावावर प्रेम ठेवा. भाव बहिणीवर प्रेम असू द्या, आई बापावर प्रेम असू द्या. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविले नाही समाधान. जेवढं एकमेकावर तुम्ही प्रेम ठेवताल तेवढी दुनिया चालणार नाही का? नाहीतर आता तर काय होणार आहे, बाप लेखाचं पटीला, सासू सुनेचं पटीला. म्हणजे नेमकं काय झालं? कलियुगाचं तुफान सुटलं म्हणून भक्तीवरचं प्रेम. म्हणून भक्ती करा. अंतःकरणापासून सगळं सापडते बघा, नाही असं नाही. म्हणून झाली सेवा सद्गुरूचरणी अर्पण करून इच बालकाच्या असेल जन्म जन्म तुमचा